कष्टाचं प्रतीक आहे. हे कष्टासाठी आपण वापरतो आणि अन्याय झाला तर काय करतो. त्यामुळे मी सगळ्या पोलिसांना विनंती करतो, काही लोकांना 1 तास 2 तास त्रास होणार आहे. आमच्या शेतकऱ्याला दरवर्षी दररोज त्रास होतो, दर तासाला त्रास होतो. त्याच्याबद्दल कोण विचार करणार. हॅलो साहेब बोला. ऐकू येतं स्पीकरवर ठेवलं साहेब. तुम्हाला स्पीकरवर ठेवतो साहेब. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं पंढरपूरला की आपण शेतकरी नेतो. फोन आला थांबा दादा. स्पीकर आम्ही साधी माणसं आहोत. त्यामुळे आपल्याकडनं काहीतरी तिथे शब्द सरकारकडनं लागेल ना शेतकऱ्याला. आपण बोलून आम्हाला इथं नाही. मग साहेब जे मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते त्यांचं मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते त्यांना बोलणं करून द्या ना आम्हाला साहेब. मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे कोणी तिथे असते, तुम्ही त्र्यंबकेश्वरला आहात तर तिथं जे काय सेशनमध्ये जे लोक असतील, जे नेते असतील, त्यांचं बोलणं करून आम्हाला इथं शेतकऱ्याला न्याय द्या ना साहेब. कारण तुम्ही नाही साहेब, बाबा तुम्ही शब्द दिला होता आपण बसणार आणि नाही असं नसतं साहेब. आता तुम्ही शब्द दिला आम्ही वाट बघणार नाही. हे साहेब सीएम साहेबांचा आदर आहे, पण इथं आम्हाला विरोध कधीतून आला पाहिजे ना साहेब. साहेब कुणीतरी अधिवेशनातून सीएम साहेबांशी बोलू. बावनकुळे साहेबांना साहेब फोन करायला हवा, सेशन मध्ये असतील साहेब. आम्ही वाट बघतो. बावनकुळे साहेब बॅनर खाली कर ना. बॅनर खाली कर. मीडियाला कव्हरेज करतात ना. बॅनर खाली करा. पुढचे बॅनर खाली करा प्लीज. बाबा 5 मिनिटात ऑनर चाललंय सगळं. मला नेत्यांना विनंती करायची, पोलिसांना विनंती करायची, कुणी पोलीसच्या गाडीमध्ये नेत्यांना कृपा करून ठेवू नका. आणि जे सर्व शेतकरी आहेत आपल्याला एकच पर्याय, गाडी समोर बसावं लागेल. आता आम्ही या गाडीच्या टपावर बसलोय, तुम्ही मग काय करायचं ते ठरवा. पण आपल्या नेत्यांना जी कुठली गाडी घेऊन जाणार असेल ती गाडीला पुढे जाऊन देणं हे योग्य नाही. आता सरकारकडनं एक मंत्री साहेब आपल्याशी बोलले, ते अधिवेशनात नाहीयेत. आम्ही विनंती केली, आपण शांततेत लढतोय, आम्ही शांततेत विनंती केली की साहेब जो कुठला नेता मुख्यमंत्री साहेबांबरोबर असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून द्या. 5 मिनिटात ते परत एकदा फोन करतायत आणि मग बघू काय बोलतात. काय करायचं. नाही हटायचं. शेतावर काम करणारा तुम्ही सर्वजण वर्ग शेतकरी थकला का. सुनील भाऊ भुसारा इथं आलेत, आदिवासी नेते आहेत, आजारी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी आलेले आहेत. बघा नेत्यांना गाडीमध्ये बसवतायत, बसून द्यायचं का. मग गाडीच्या पुढे बसायचं का नाही बसायचं. अजिबात जाऊन द्यायचं नाही. कुणी काळजी करू नका. पोलीस मध्ये आपले जे शाळा आहेत शाळांची बोलणं झाले 3 पर्यंत शाळा सुटणार नाहीत. अँब्युलन्सच्या गाड्या आल्या तर आपण त्यांना पाठवून देतोय आणि इथं असताना बघा तिथून हात करतायत सगळे बसवाले लोक की आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे ती पण अडचण नाही. मागचे हात वर करतात ती अडचण नाही. आणि पोलीस तर आपल्या शेतकऱ्याची मुलं आहेत का नाही, त्यांना पण अडचण नाही. आता कदाचित त्यांना वरून आदेश आल्यामुळे ते बोलतील, पण मनात काल मी जेव्हा फिरत होतो, लढा तुम्ही लढत आहात, आमच्या पण पालकांसाठी तुम्ही लढतात, त्यासाठी आमचे आभार. कुणी कोणाला घेऊन जाऊन देऊ नका. 5 मिनिटात इथं फोन येतोय मंत्री महोदयांचा, पंढरपूरला आमचा विश्वासघात केलाच. आता इथं मंत्री म्हणतात की आम्ही 5 मिनिटात तुम्हाला सांगतो, आणि परत एकदा तुम्ही हळूच गपचूप जसं कर्जमाफी अशीच्या अशी तुम्ही लागू करणार होता तसं आमच्या नेत्याला गपचूप तुम्ही आहात.
घेऊन जात असताल तर आम्ही नाही होऊन देणार. काय ठरलं का? आता काही काही नेते आमचे, कारण का शेवटी शेतकरी आमच्यासाठी नेताच आहे, पण तिथं चहाच्या टपरीवर जाऊन काय करता? या पुढं अहो बघता काय? सामील व्हा. अरे बघताय काय? काय म्हणायचं? बघता काय? जे बस मध्ये असणारे शेतकरी आहेत त्यांना काय म्हणायचं? बघता काय? बघता काय? बघता काय? शेतकरी एकजुटीचा हात वर करून सांगा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. फोन आला. ए फोन आला. ए फोन आला. महाराष्ट्राचा बुलंदार बोलणं करून घ्या ना. 5 मिनिटं वेळ काढतो ना. आपण 30-35 हजार कोटी नाही मिळणार साहेब. बऱ्यासाठी टाकलं, बऱ्यासाठी टाकलंय. जानकारी जानकारी तेव्हा आम्ही पदाचा आदर करतो, पण आम्ही वाट बघतो साहेब. पंढरपूरला पण सोडलं. ते आम्ही थोडा वेळ सांगतो साहेब. इथे सगळे सहकार्य करतोय. आदित्य लोकांना सहकार्य करतोय. पूर्ण आम्हाला सांगा. एक मिनिट पोलीस अधिकारी. हॅलो हॅलो, चर्चा चालू आहे. गुन्हे नोंदणी करू नका. हॅलो, कृपा करून आपण थोडंसं बोलून सांगा. आम्ही इथे वाट बघतो सर. बघा, नेत्यांना जर इथून शासन प्रशासन घेऊन गेलं तर मग आपले शेतकऱ्याची एकजूट कमी पडली असं म्हणावं लागेल. हे बघा, नेत्यांना जर आत टाकलं, जे जिने गुन्हे कमी नेते राहिले जे तुमच्यासाठी लढतायत त्यांना जर जेलमध्ये टाकलं जात असेल